नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी डॉक्टर मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बघा, म्हणजे संध्याकाळी 7ची वेळ आहे आणि काका काकूंना विचारतात की काय आजच्या सिरियलचा ट्रॅक काय. म्हणजे उदाहरणार्थ आपण दुहेरीबद्दल बोलूयात. त्यांनी काकूंना असं विचारलं की दुष्यंत आणि मैथिलीचं काय चाललेलं आहे आणि मग चर्चा जी आहे ती रंगत जाते. एकूणच काय मंडळी, सिरियल बघता बघता त्या सिरियलमध्ये असलेल्या कुटुंबातले आपण एक झालेलो आहे. त्याच्यामुळे जर काही ट्विस्ट आला, म्हणजे कहाणीमध्ये ट्विस्ट जर आला तर चिंता आपल्याला लागून राहते. म्हणून आज ही जी चिंता आहे आणि जी काही मजा मस्ती आहे दुष्यंत आणि मैथिलीची, अर्थात संकेत आणि सुपर्णाची, त्यांच्याकडनंच आपल्याला जाणून घ्यायची आहे. तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आईमेन लोकमतच्या स्टुडिओमध्ये. बरेच प्रश्न आहेत दुहेरीबद्दल आणि जे काही ट्रॅक बदलताना दिसत आहे, ट्विस्ट येताना दिसत आहेत, त्यामुळे टेन्शन वाढतंय, जीव वर खाली होतोय. लसूण सोलता सोलता काकूंना देखील दुसऱ्या काकूंना बरंच काही सांगावं असं वाटतंय. त्याच्यामुळे मला सगळ्या आपल्या दर्शकांना अपील करायचं, त्यांना त्यांच्या मनात प्रश्न आहेत की तुम्हाला दुष्यंत आणि मैथिली अर्थात संकेत आणि सुपर्णाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. बरं, ते सगळं असू देत. मी थोडाफार छान दिसतोय ना? हा, म्हणजे वा, हे प्रश्न तुमच्यासारख्या दिसण्याचं नाहीये, तुमच्यापेक्षा थोडस जास्त चांगलं दिसण्याचं. एकत्र आलंय तर नक्कीच ते खरं आहे. म्हणजे ते थोडस घ्यावं लागेल ना ओपिनियन. मला कॉम्प्लेक्स नको यायला, प्रश्न तुम्हालाच येणार आहे. कॉम्प्लेक्स आम्हाला येईल. चला, आपण प्रश्न आपल्याकडे येत आहेत. सुपर्णा आणि संकेत, आपण सुरुवात करूयात. नवी मुंबईवरनं सिद्धेश भुसाणे आपल्या बरोबर आहे. सिद्धेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा, दुहेरी मालिकेसाठी तुम्हाला शुभेच्छा. पहिला प्रश्न संकेत पाठक यांच्यासाठी आहे की डान्स, दोस्तीगीत चित्रपट व कृष्णप्रिया याबद्दलचे अनुभव शेअर करावेत. आणि सुपर्णा श्याम यांच्यासाठी प्रश्न आहे की तुमची सिंगिंगची सुरुवात कशी झाली व दुहेरी या मालिकेचे टायटल सॉन्ग तुम्ही गाऊ शकता का? हा, तर पहिले मला उत्तर द्यायचं. हा, फरमाईश नंतर तुमच्याकडे. हो, वेल, थँक्यू सो मच हा प्रश्न विचारल्याबद्दल. आणि हो, म्हणजे बऱ्याच गोष्टी केल्या तशी मी आयुष्यात, बिंग डान्स, म्युझिकल्स, म्हणजे कृष्णप्रिया जसं त्यांनी नाव घेतलं, आणि डान्स रियालिटी शोज पण केले. आणि मग फायनली आपलं हे दुहेरीवर आपण आलो. तर आय स्टार्टेड ऑफ ॲज अ डान्सर बेसिकली. म्हणजे मी डान्सिंग पासून खूप सुरुवात केली चांगली. मी लहानपणापासून डान्स करायचो, पण मग त्याच्यानंतर मी फॉर्मल ट्रेनिंग घेतलं. भरपूर मी 2 रियालिटी शोज केले रादर. एक मराठी केला आणि एक हिंदी केला, एक रिजनल आणि एक इंटरनॅशनल. अशी मला खूप हौस होती की वेगवेगळ्या रिजन्समध्ये जावं. तर आफ्टर डुईंग दॅट मी म्युझिकल्स करायला सुरुवात केली. म्हणजे हायस्कूल म्युझिकल, जे तिथले ब्रॉडवेचे जे म्युझिकल्स आहेत, हायस्कूल म्युझिकल आहे, लायन किंग आहे, ते केले परफॉर्म. आणि आता रिसेंटली रादर करंटली अजून एक म्युझिकल चालू आहे माझं, कृष्णप्रिया नावाचं. संजना ठाकूर आणि अनुप जलोटा त्यांचं ते म्युझिकल आहे. तर त्यामध्ये मी आय परफॉर्म ॲज अ कृष्णा. तर मीरा आणि कृष्ण या दोघांच्या रिलेशनशिपवर ते म्युझिकल आहे. आणि खूप छान असा प्रवास आहे बेसिकली आत्तापर्यंत. प्रत्येक टप्प्यात मला एक छोटीशी का ना काही वेळेस पण प्रोग्रेस दिसली. आणि म्हणून मी आहे इथे, किंवा मी राहिलो की हा अधिक आहे, लेट्स डू इट. तर प्रत्येक वेळेस काही ना काही प्रोग्रेस मिळत गेली, म्हणून मी ते करत गेलो. आणि फायनली मग स्टार प्रवाहावर मी दिसलो, म्हणजे दुहेरीमध्ये दिसलो. तर एकंदरीत डान्सिंग, म्युझिकल्स, ॲक्टिंग हे करत करत मग डेली सोप बेसिकली व्हॉट आय एम डुईंग राईट नाव, स्टार प्रवाहावर दुहेरी. तर मला वाटतं टेलिव्हिजनमध्ये त्याच्यावर अजून काही नाही आहे. म्हणजे एका इतक्या मोठ्या सिरियलचं लीड करणं, तर मला तरी माहीत नाही काय अजून काही असेल तर तुम्ही सांगा. तर आय थिंक राईट नाव टेलिव्हिजनवर आय एम फिलिंग लकी की स्टार प्रवाहाने आणि संजय सरांनी हा चान्स दिला. बरोबर. तर राईट नाव आय एम फिलिंग टॉप ऑफ द वर्ल्ड बेसिकली. बेबी अजून काय पॉसिबिलिटीज असतील तर त्या पण मी एक्सप्लोर करेलच. बट लेट्स सी दॅट. पण आम्ही तुला त्या पलीकडे बघतोय, म्हणजे एक चांगला रसिक असण्याचं पूर्ण पॅकेज खरं तर तुला मिळालेलं आहे. पण आता फरमाईश अशी होती फोन बंद की दुहेरीच्या टायटल सॉन्गची 4 वाक्य. ऍक्च्युली सिद्धेश, थँक्यू. तुम्ही इतकं फॉलो करताय, म्हणजे की तुम्हाला माझ्या गायनाबद्दल वगैरे माहिती आहे. तर गायन मी लहानपणापासून करते. माझे वडील गातात आणि त्यांच्याकडनं शिकले मी. ही इज माय गुरु. पण आत्ता ना माझा खूपच घसा गेलेला आहे, त्यामुळे आय एम सो सॉरी मी फरमाईश नाही पुरी करू शकत आहे. बिकॉज आय एम रिअली चकवा लागे जीवाला वाट दुहेरी जळती
मी ते चोक किती झाले ना सो पण हरकत नाही, 4 वाक्य जरी आले. आणि बट दिस इज फॉर यू ओनली सिद्धेश, आणि मी कधीतरी तुझ्यासाठी नक्की हे पोस्ट करेन. बिलकुल. आता ती तुझंच ऐकते त्याच्यामुळे मला लक्षात आलंय. म्हणजे पुढला फोन जो आहे पुण्यावरनं रवींद्र कुडाळकर आपल्याबरोबर. रवींद्रजी, पहिला मुद्दा की मला आत्ताच कळालंय, तसे तुम्ही पुण्याचे तसे नाशिकचे पण आहात. संकेत नाशिकचा आहे, त्याच्यामुळे आपला पहिला हक बनताय की सवाल उसकी तरफ जाय. मग तुम्ही सुपर्णाला विचारू शकता म्हणा, तसं काही नाही, दोघांनाही विचारा. मी पुण्याची आहे. म्हणजे दोन्ही पण तुमचं नातं. रवींद्रजी प्लीज. हॅलो. विशालजी नमस्कार. नमस्कार विशालजी, तुम्ही नाशिकचे आहात, संकेतही नाशिकचा आहे. मी 17 वर्षे नाशिकला होतो. आणि विशाल, तू आधी विचारण्याआधीच मी प्रश्न ठरवलेला होता बरं का, की संकेत, मी तुला नाशिकमध्ये भेटलेलो आहे, कार्यक्रमामध्ये तुला पाहिलेलंही आहे. तुझी उंची, तुझी व्यक्तिमत्व एकदम असं जोबस्त व्यक्तिमत्व मला खूप आवडतं तुझं. आणि प्रश्न असा आहे माझा की नाशिक आता पुण्यात आल्यापासून मी देखील खूप मिस करतोय, स्पेशली नाशिकची खवय्येगिरी मी पण मिस करतोय. तर नाशिक आणि नाशिकची खवय्येगिरी तू मुंबईत गेल्यापासून किती आणि कसं मिस करतोय? आणि तुला दुसरा प्रश्न मला असं विचारायचं आहे संकेत, की पुणे आता तुझी ही सुरुवात आहे पुढीची, पण भविष्यात पुढे एखाद्या विशिष्ट स्टेजला गेल्यानंतर, विशिष्ट तुझ्या उंचीप्रमाणे विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर पैसा, प्रसिद्धी, समाधान या गोष्टींकडे तुला कसं पाहायला आवडेल? आणि सुताना मला तुला असं विचारायचं आहे की दुहेरीतली भूमिका करताना तुला भीती वाटली, दडपण वाटलं, किती आव्हानात्मक वाटल्या? धन्यवाद. नक्कीच. थँक्यू सो मच पुन्हा नाशिकची आठवण करून देण्याबद्दल. आणि डेफिनेटली मी नाशिकच्या खवय्येगिरीला किंवा त्याचे फूड आहे त्याला खूप मिस करतो, कारण इथे मला घरचं जेवण फक्त निवेदिता मॅम, म्हणजे निवेदिता सराफ ज्या आहे, जी माझ्या आईंचा रोल प्ले करतात त्या, आणि तुषार दळवी सर, ते घरून जे टिफिन आणतात, आणि ऑफकोर्स सुपर्णा पण आणते माझ्यासाठी टिफिन. तर बेसिकली तर मी इतकं मिस करतो की मी सेटवरचं खात नाही, मी फक्त घरचे डबे खातो. तर मॅम आणतात, म्हणजे निवेदिता मॅम, सुपर्णा, तुषार सर, आणि ॲट टाइम्स सुनील तावडे सर. ते जेव्हा जेव्हा ते सेटवर, आता तर आमच्या बरोबर अशोक सर पण आहे, अशोक शिंदे सर. तर हे सगळे लोक आठवणीने माझ्यासाठी एक्स्ट्रा टिफिन घेऊन येतात. तर मी नाशिकच्या खवय्येगिरीला किंवा नाशिकचं जे फूड आहे, घरचं जेवण ज्याला आपण म्हणतो, त्याला इतकं मिस करतो की ही गोष्ट त्यांना माहिती की हा सेटवरचा खाणार नाही, याला आपल्यालाच भरवावं लागेल. पण नाशिकमध्ये गेल्यानंतर कुठे स्पेसिफिक जाणवायचं जर खायचीच लहर आली? खायचीच लहर आली तर एक मला असं चाट वगैरे आयटम खूप आवडतात. म्हणजे बेसिकली ते माझ्या पर्सनॅलिटीला सूट नाही करत असं मला खूप जणांनी सांगितलंय, पण मला आवडतं. डाएटच्या विरोधात? हो, डाएटच्या विरोधात वगैरे, पण नाही तसं काही नाही. मी सगळ्यांना सांगेल की सगळं खा, एक्सरसाइज करा आणि फिट राहा. तर बेसिकली शौकींची जी पाणीपुरी आहे ती मला फार आवडते. परशुराम सायखेडकर जवळची. एक्झॅक्टली. तर शौकींची जी पाणीपुरी आहे ती मला फार आवडते. आणि मग मिसळ वगैरे पण मी खात असतो एरवी, पण असं खायचं काय म्हटलं की हा स्पेशली कुछ खातोय, म्हणजे इतकी आवडते मला ती की मी, आता ही गोष्ट कोणाला माहिती नाही, मी पहिल्यांदा सांगतोय. तर आपण मल्टिप्लेक्स मध्ये जातो मूवीज वगैरे बघायला, तिकडे बाहेरून काही न्यायला अलाउड नसतं. तर मी माझ्या हेल्मेट मध्ये ती भेळ आणि पाणीपुरी लपवून वगैरे आत घेऊन गेलो. इतकी आवडते मला ती भेळ आणि ती पाणीपुरी. तर ही गोष्ट मी सर्वात जास्त मिस करतो, कारण इथे तसं काही नाही माहिती. इथे आपला भैया 20 रुपये का देना, 10 रुपये का देना, नाही तर 90 रुपीजची पाणीपुरी यू कॅन पे बाय. खायला पाहिजे शौकींची एक्झॅक्टली. आणि तर हो, मी मिस करतो. आणि दुसरा प्रश्न काहीतरी होता त्यांचा, की ज्यावेळेस प्रसिद्धी आणि पैसा या सगळ्या पातळीवर आपण येतो, एक्झॅक्टली. नाही, बॅलन्स ठेवणं तर आहेच ती गोष्ट, पण मला माझ्या मॉम डॅडने नेहमी सांगितलं की तू जे काय करशील ते तुझ्या पूर्ण गिव्ह यू 100%. आणि आपल्याला काय मिळतंय काय नाही मिळतंय, आपल्याला कोणी त्याचा मोबदला देतंय नाही देतंय ह्याचा तू विचार नको करूस. तुला जे आवडतं ते तू अगदी 100% अगदी प्युअर हार्टने करत राहा. आणि मग हे प्रसिद्धी पैसा आल्यावर ते तुझ्या डोक्यात जाणारच नाही पहिली गोष्ट, कारण अगदी राईट फ्रॉम द स्क्रॅच, अगदी मुळापासून तू सगळं बघितलेलं असशील. तर आणि माझं एक मान्य आहे की सगळं त्याच्या हातात आहे. त्यामुळे आपलं डोकं कुठे फिरेल नाही फिरणार, आपण किती वर पोहोचू नाही पोहोचू, ते आता काय ते अंदाज बांधण्यात पॉइंट. एक्झॅक्टली. येस. सुपर्णा? येस, मला नक्कीच, म्हणजे त्यांनी विचारलं होतं की आव्हानात्मक आहे का दुहेरी माझ्यासाठी. तर हो, खूप बेसिकली सोनिया आणि मैथिली हे दोन कॅरेक्टर्स इतके वेगळे आहेत. म्हणजे सोनिया खूप मॉडर्न आणि त्या साच्यातली आहे, आणि मैथिली गावातली आहे. तर ते ना करताना खूप मजा येते, पण तितकंच आव्हानात्मक अशा प्रकारे की त्या दोघींमधला तो डिफरन्स दिसला पाहिजे, तो फरक कळला पाहिजे, आणि
त्यातूनही ती तिसरी जी मैथिली आणि सोनिया मिक्स होऊन जी दुष्यंत किंवा सूर्यवंशी फॅमिली समोर जी उभी आहे ते एक तिसरंच कॅरेक्टर, म्हणजे असं ओव्हरऑल मी 3 कॅरेक्टर्स करते. सो दॅट इज ते सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे असं. आणि इट इज दुहेरी ही माझ्यासाठी आतापर्यंतच्या ह्याच्यात सगळ्यात आव्हानात्मक कॅरेक्टर होतं नक्कीच. मंडळी, बात निकली हे तो दूर तलक जाएगी. अगदी आपल्याला आणखीन गप्पा मारायच्यात, पण इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर गप्पांचा हा सिलसिला असा सुरू राहील. पहा फक्त IGN. आज सेलिब्रिटी गप्पांमध्ये आपल्याबरोबर आहे संकेत आणि सुपर्णा. गप्पा रंगत चाललेल्या अर्थात दुहेरीबद्दल असेल, एकूणच त्यांच्या आवडीनिवडी असतील, किस्से असतील, बरंच काही. फोन येतात आपल्याकडे. परभणीवरनं सूर्यकांत वैद्य आपल्याबरोबर आहेत. सूर्यकांतजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. माझा प्रश्न संकेत आणि सुपर्णांना आहे. हा, दुहेरी या माध्यमातून यांची जोडी खूपच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यांनी ते रोल जो आहे तो आव्हानात्मक रोल एकदम साध्या सरळ पद्धतीनं मांडला आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात बरेचसे काही सामाजिक विषय आहेत, काही लोककला आहेत, ज्या की आपण दिवसेंदिवस लोप पावत चाललो आहेत, काही विसरत चाललो आहोत. काही कला, काही विषय हे प्रायोगिक तत्वावरच्या नाटकामधून येत आहेत. तर त्यांचं याविषयी काय मत आहे, किंवा दोघांचंही, आणि काही प्रयत्न चालू आहेत का, किंवा त्यांना काय वाटतं प्रयत्न करायला हवेत का नाही वगैरे. मी तुमच्या प्रश्नाला असं जोड घेतो की जर तुम्हाला काही प्रायोगिक नाटकांच्या विषयांना घेऊन पुढाकार घ्यावासा वाटला तर काय करावं असं वाटेल, म्हणजे तसं काही विचार आहे का भविष्यात कधी या सगळ्या डेली सोपमधनं तुम्हाला वेळ काढता येऊ शकला तर? मला आवडेल डेली सोपमधनं वेळ काढून नाटकासाठी वेळ द्यायला, बट इट एक कुठल्या तरी लेवलवर इट इज नॉट पॉसिबल. पण मी असं नाटक केलंय, ठष्ट नावाचं, ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट. बरोबर. तर त्या नाटकात ते हेच होतं की आजची जी आपली सोसायटी आहे, जे आपलं जे काय म्हणतात त्याला, लोकांची जी विचारसरणी आहे ती थोडी, म्हणजे त्याच्यात एक किस्सा सांगते की आमचं नाटक झाल्यावर बरोबर खूप जण यायचे आमच्याकडे आणि आमच्याकडे रडायचे मागे बॅक स्टेजला की आमचं चुकलंय खूप आयुष्यात, आणि त्यांना त्यांच्या कदाचित चुकांची जाणीव ते नाटक करून द्यायचं. संजय पवार होते. त्यामुळे अशी जे सोसायटीसाठी जे नाटकं होतात ते नेहमीच करायला आवडलंय आणि केलंय आणि करायची इच्छा पण आहे. तर संधी आली तर नक्कीच करेन. तर म्हणजे तुम्ही तर चॉकलेट हिरोच्या फ्रेम मध्ये पक्के आहात, पण जर या फ्रेम मधनं बाहेर पडून आपण म्हणतो ना की पारंपरिक नायकापेक्षा एक वेगळा कॅरेक्टर रोल साकारायचा म्हटला तर काय असं ठरवलंय कधी? वाट बघताय तुम्ही त्या संधीची? नाही, डेफिनेटली मी वाट बघतोच आहे. कारण काय ना, एक ते टाईपकास्ट ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला कोणालाच आवडत नाही. आणि डेफिनेटली मी असं नाही वाटत की चॉकलेट बॉय और चॉकलेट हिरोची इमेज वाईट आहे, ती अतिशय चांगली आहे, उत्तमच आहे, तसं असायलाच हवं डेफिनेटली. पण मला डेफिनेटली नवीन नवीन रोल्स करायला आवडेल. म्हणजे मला जे एक्स्ट्रोवर्ट रोल्स असतात ते करायला फार आवडते. आता मी जो रोल करतोय दुहेरीमध्ये तो असे रामाची भूमिका करणारा म्हणजे मुलगा, तो राम आहे बेसिकली, तो घरातला राम आहे, सूर्यवंशी कुटुंबातला तो राम आहे बेसिकली. तो आई वडिलांच्या विरोधात कधी जात नाही, बायकोला किती काय झालं तरी सांभाळून घेतो, भावाला नेहमी सपोर्ट करतो, त्याने काही गडबड केली तरी तो शांतपणे प्रत्येक गोष्ट टॅकल करतो. ही झाली आत्ताची भूमिका. ही खूप सटल, इंट्रोवर्ट आणि एकदम धीर गंभीर शांत, प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करून. तर हा एक प्रकार झाला. इंट्रोवर्ट मी ह्याला म्हणतो माझ्या ह्याच्यात. पण एक्स्ट्रोवर्ट जर एखादी भूमिका असेल, म्हणजे आमच्या सुनील सरांची भूमिका आहे, सुनील तावडे जे करतात परसू, किंवा बल्ला बाळामामा, अशोक सर जे करतात तसं, कारण मला मुळात तशा गोष्टी करायला फार आवडतात आणि मी केल्या पण आहेत. म्हणजे हिने जसं नाटक केलंय बेसिकली कमर्शियल नाटक, तसं न करता पण मी म्युझिकल्स खूप केले. बिंग फ्रॉम अ डान्सिंग बॅकग्राऊंड मी म्युझिकल्स खूप केले. तर डेफिनेटली असं काही प्रायोगिक नवीन काय आलं जिथे मला एक्स्ट्रोवर्ट कॅरेक्टर प्ले करायला मिळतं, म्हणजे मी मुलगीच झालो वगैरे किंवा असं काहीतरी, हा, तर ते मला खूप छान करता येईल, कारण मला माहिती करता येईल. तर मला ते करायला खूप जास्त आवडेल. नाही, अगदी त्या विचारांमधलं स्वप्न तुला पडू देत आणि ते पूर्ण होते दोघांच्याही बाबतीत. आपण पुढला फोन घेऊयात. कराडामधनं संतोष यादव आपल्या बरोबर आहेत. संतोषजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. ऍक्च्युली मला प्रश्न होता आता की संकेतने सांगितलं का नाशिकला चाट वगैरे आवडतं, तर सुपर्णा, तुम्हाला जर कराड कोल्हापूर साईडला गेल्यानंतर तुम्हाला काय आवडेल? कराड कोल्हापूर आवडीचा विषय एकदम नॉनव्हेज. हो, मग म्हणजे साधारण असं तिखट, साडीचा रंग फिका पडेल काय म्हणतो, म्हणजे साधारण भांड तुम्ही परत मांडणीत ठेवून द्या. वा, याला म्हणतात मनापासून प्रेम करणं. तरी आज कराड कोल्हापूरला आल्यावर मी नक्कीच तिखट रस्सा, पांढरा रस्सा वगैरे
फुल दाबून. कधी मसूर भाकरी वगैरे ट्राय केली तुम्ही? नाही, मसूर भाकरी नाही, मी पण नाही, मी खाल्ली मसूर भाकरी खाल्ली मी. गेस व्हॉट कुठे मी नाशिकमध्येच खाल्लेली आहे. कोणीतरी वन ऑफ माय फ्रेंड्स, त्याची मॉम असं खूप सगळं वेगवेगळं करत असते. राईट फ्रॉम इंडियन टू नॉर्थ इंडियन टू इंडोनेशियन सगळे प्रकार. तर तिथे मी एकदा मसूर भाकरी खाल्लेली, एकदाच खाल्लेली. अच्छा, या पण मला आवडेल परत परत खायला. आणि कोल्हापूरला नक्कीच चप्पल. मी जितक्या वेळा कोल्हापूरला गेली, मी कोल्हापुरी चपला या नक्की आणलेल्या आहेत तिथनं. त्यामुळे कोल्हापूरचं ते एक आहे आणि मटण, चिकन, घालण्यासाठी नॉनव्हेज. हो, घालण्यासाठी फक्त. आवाजाची चप्पल, कोल्हापूरची आवाज काढते ती चप्पल. तुम्ही एवढे इतके छान बोलके आहात, मला खरं प्रश्न पडतो, शूटिंग तर होत असेल पण बिहाइंड द कॅमेरा यार. नाही, बिहाइंड द कॅमेरा ते सुरू झालं तर आपण म्हणजे साधारण एक आठवडा वगैरे पण कमी पडेल. इतके किस्से, इतक्या आपण गोष्टी साठवूया त्या क्षणांमध्ये थोडस करून प्लीज. बिहाइंड द कॅमेरा इतकं असतं की म्हणजे त्या गोष्टीची चिंता असते की अरे बाई शूट करो यार, साधारण असे असतात, चला आता जरा शूट करूया का आपण. आमचा जर लंच ब्रेक सुरू झाला तर तो संपता नाकीन होता. म्हणजे ते आमच्याकडे इतके दिग्गज कलाकार आहेत ना की निवेदिता सराफ म्हणा, तुषार दळवी, सुनील तावडे, अशोक शिंदे, सगळ्यांचे इतके एक्सपिरियन्सेस आहेत आणि इतकं त्यांनी पाहिलंय सगळं. त्यामुळे ते एकदा बसलो की रमलो. त्यामुळे कसा वेळ निघून जातो कळत नाही. आमचं शूट होतं, ऑफकोर्स होतं. नाही होतं ते प्रायोरिटीने होतं. एक्झॅक्टली. पण एक्झॅक्टली, कारण प्रत्येक जण इतक्या वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत प्रत्येकाने. आणि असे फनी किस्से आमच्याकडे खूप घडतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं कोणाचं फंबलच होणार, कोणी पडणारच. आमच्याकडे एक कॅरेक्टर आहे, म्हणजे त्याचं खरं नाव सिद्धेश आहे आणि ते नाव घेतलं तू सांगणार वाईट आहे कसं. हो, आणि तो ही प्लेज म्हणजे तो माझ्या लहान भावाचा कॅरेक्टर प्ले करतोय, रितेश सूर्यवंशी. बर. तो बेसिकली म्हणजे त्याची सुरुवात साधारण अशी असते की ओके रेडी रोल रेडी टोनी मिरर. मग मिरर येतो, मग तो असं केस वगैरे हलवणार, सगळं करणार. याच्यात साधारण 5-6 मिनिटं जातात. केस असे हलवणं सुरुवात झाली आमच्याकडे. एक मिनिट मी सांगतो, ती सुरुवात इथूनच झालेली आहे. खरे उद्गात आहेत. हो, आणि हे म्हणजे साधारण पहिला एपिसोड संजय सरांनी सुद्धा ते केस कापून ये ना तुला बालाजीला पाठवलं वगैरे या शब्दात मला सांगितलेलं, माझ्या समोर यायचं नाही वगैरे इथपर्यंत आलं. तर मग असं करतो आणि साधारण जर त्याचा डायलॉग असेल हो मी येतोय वगैरे असं, आणि ते सगळं होतं. साधारण 12 ते 13 मिनिटं होतात. आणि ओके रेडी रोलिंग ऍक्शन. तो असं बसतो, रेडी अँड ऍक्शन. काय लाईन काय अरे म्हणजे असे आमच्याकडे किस्से चालतात. म्हणजे चालू सर एकदम, म्हणजे हा खूप फनी किस्सा आहे तो सरांचा, तुषार सरांचा. सांगू आय डोंट नो, बट ही इज व्हेरी स्वीट आणि इतकी धमाल करतात ते. आणि ही सो एनर्जेटिक की आम्हाला कोप अप करायला. आणि एक तर त्यांचा फिटनेस इतकं म्हणजे जबरदस्त आहे. अशोक सर एव्हरीबडी. म्हणजे मला अशोक दादांच्या नेहमी वय काय विचार होतो. एक्झॅक्टली. आम्हाला वाटतं की राईट की काय आम्ही इतकं जेवतो. ते अगदी पर्टिक्युलर असतं. तर एकदा असाच सीन होता आणि मी दरवाजा उघडून आत येतो आणि मला सगळं लागलेलं असतं आणि सर जोरात पळत येतात की अरे काय दुष्यंत काय झालं. ही इज व्हेरी सिरियस. आणि मी आलो पण डोळ्यात पाणी वगैरे खूप लागलेलं मला, खरंच ऍक्सिडेंट वगैरे झाला. आणि मी असं दरवाजा उघडून आत येतो, मॉम येते, सोनिया येते, सगळे येतात. आणि डॅड थोडे म्हणजे 2 सेकंड लेट दिसतं त्यांना. तर मी येतो, डॅड असे येतात माझ्याकडे पळत आणि त्यांचा असा डायलॉग होतो दुष्यंत अरे काय झालं. ते पळत आले आणि खाली कार्पेट होतं आपला गालीचं असताना होतं, तर त्याला ना डबल टेपने पॅक नव्हतं केलं त्या दिवशी. त्यांचं फ्लोरिंग खूप स्मूथ आहे, खूपच स्मूथ आहे. तर ते आले असे आणि त्यांचा पाय, एक पाय फ्लोरिंगवर, एक पाय कार्पेटवर, आणि त्यांनी फुल स्पीड दुष्यंत अरे त्यांनी फुल स्पीड सर खाली, माझ्यापेक्षा हाईट जास्त हवेत जाऊन आणि त्यांनी त्यांचा डायलॉग तसा घेतला. म्हणजे दुष्यंतचा डायलॉग असा त्यांनी दुष्यंत अरे, आणि आम्ही सगळे फुटलो. अर्धा तास आम्ही फक्त हसत होतो. म्हणजे फंबल आणि असं पडण्याचे छोटे बऱ्याच गोष्टी गप्पा खूप छान रंगतात. आणखीन बोलायचं आपल्याला म्हणजे हसतच ब्रेक घेतोय, कारण मलाच कंट्रोल होत नाही. तुम्ही हसत असाल तुमच्या दिवाणखान्यात बसून. आणखीन गमती जाणून घ्यायच्यात, ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.
तर आता तुम्ही कोणी विचारू नका की कोण म्हणून, पण म्हणजे संकेत आणि सुपर्णा आपल्या बरोबर आहेत, दुहेरी सिरियल मधली फेमस जोडी, आणि बऱ्याच गप्पा होत आहेत, हसणं होत आहेत. ब्रेक पूर्वी मी जे हसत होतो तोच टोन माझा ब्रेक नंतर कायम आहे. पण या दोघांना मी पुन्हा एकदा आपल्याला अपील करतो की जर आपल्याला प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. तर संकेत अपने गली से फोन आहे, म्हणजे नाशिकवरनं फोन आहे. क्या बात. हा, तर मग नाशिकवरनं प्राजक्ता पाठक आपल्या बरोबर आहेत. प्राजक्ताजी आपला प्रश्न विचारा. अरे परिचयातला आहे, बोला, इतकं तुम्हाला कळेल. हा, बोला प्राजक्ताजी. हाय सुपर्णा संकेत. हाय आता सांगा, आपलं इंट्रोडक्शन द्या प्लीज. हॅलो हॅलो. हा, आपलं इंट्रोडक्शन द्या म्हटलं प्लीज. मी प्राजक्ता पाठक, संकेत पाठक यांची बहीण. फार दूरचं नातं आहे हो हे. आज तुम्हाला इथं म्हणजे दर्शक म्हणून फोन करावा लागला, भेट होत नाही की काय? ऍक्च्युली भेट होत नाही, कारण हाय क्षमा कशी आहेस, आम्ही तिला घरी क्षमा म्हणतो. मी मजेत. हो, अँड आय एम सो सॉरी की आपलं 3 दिवस झालं बोलणं नाही झालंय. आमचं 3 दिवस झाले खरंच बोलणं नाही झालंय. आणि मी मम्मीला इकडे आणलंय माझ्या बरोबर मुंबईला, तर ती एकटी तिकडे नाशिकला आहे आणि म्हणून तिने रागात हा फोन लावलेला दिसतोय मला. तर कशी आहेस? मी मजेत आहे. तुला कॉल केला होता मी, पण तू उचलला नाहीस आणि कॉल बॅकही केला नाही, म्हणून शेवटी मला इकडे फोन करावा लागला. गिले शिकवे आज एक डिशूम देऊनच टाका दादाला फोन मधनं. आय एम सो सॉरी. मी लवकरात लवकर इथून फ्री झालं मी तुला कॉल करतो. दादा आपण कॉलवरच बोलतोय, पण आय एम सो सॉरी. पण प्राजक्ता एवढ्यात नाही संपवायचा जरा. हा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बिहाइंड द कॅमेरा सेटवरच्या सांगतोय. हा व्यक्ती, हा चॉकलेट नायक घरात कसा असतो प्राजक्ता? तो खूप खूप मस्तीखोर आहे आणि खूप धमाल करतो आणि सगळ्यांना खूप प्रेम करतो. बर, एवढंच? हो, आणि ऍक्च्युली तो आहे ना खूप छान शीघ्र कवी आहे, तर त्याची एक कविता ऐकायला नक्की आवडेल. इर्षाद, पुढला फोन घेण्याच्या अगोदर इर्षाद लगेच शीघ्र कवी. हा, काय शीघ्र कवी वगैरे नाही, 4 ओळी ज्याला आपण म्हणतो की म्हणजे काहीतरी तात्पुरती राईम करून मी काहीतरी फक्त टाकत असतो. तर असं काय तू काही पण सांगते लोकांना. प्राजक्ता पण तो सांगणार आहे आता. हा प्लीज. पण ऑफकोर्स मला काही सेकंड लागतील काहीतरी जुळवायला, पण तोपर्यंत आपण पुढला फोन घेऊ. ठीक आहे? हा चालेल. पुण्यावरनं व्यंकटेश कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. व्यंकटेशजी आपला प्रश्न विचारा. हा, मला संकेत पाठक यांना विचारायचं होतं. हा, ते त्याच्यामध्ये कसे आले, त्यांना करिअर मध्ये कसं काय हे भेटलं याच्यामध्ये? मला असं वाटतं व्यंकटेशजी त्यांनी त्याबद्दल सांगितलं आपल्याला. एकूणच त्यांचा सांगीतिक प्रवास राहिला खरं सांगायचं तर. हा, आणि एक प्रश्न विचारायचा होता अजून. की ते हा बोला. हा, तेच की त्यांचा अजून कोणता पिक्चर वगैरे येत आहे का? तसा काही पुढल्या प्रोजेक्टचा काही वेगळा विचार चाललाय? नाही, डेफिनेटली प्रोजेक्ट्स आहेत, पाईपलाईन मध्ये लाईंड अप आहेत. आणि मूवीज पण मी काही मूवीज 1-2 मूवीज शूट करून पण ठेवल्या आहेत. पण आता म्हणजे त्याचं पूर्ण मार्केटिंग प्रोसेस सुरू व्हायला थोडा वेळ, त्यामुळे आत्ता मी त्याबद्दल काही जास्त सांगू नाही शकत. पण डेफिनेटली आहेत मूवीज ज्या लवकरच येणार आहेत आणि तुम्ही मला बघालच. आणि कविताही ती आठवण ठेवायची. हो, कविता सांगतो मी कारण आपण कंटिन्युअसली बोलतोय, मला थोडा वेळ पाहिजे. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात पुण्यावरनं. प्रसाद पाटील आपल्या बरोबर आहेत. प्रसादजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार. सगळ्यात अगोदर तुम्ही दोघे खूप छान दिसताय. थँक्यू. आणि माझा प्रश्न असा आहे की तुमचं कॅरेक्टर ज्यावेळी तुम्ही प्ले करता त्यावेळी त्याच्यासाठी काय प्रिपरेशन करता की त्या कॅरेक्टर जिवंत व्हावं त्यासाठी? जिवंत नाही, आता दोघांसाठी तो कविता आठवतोय. थँक्यू. बरं, कॅरेक्टर जिवंत होण्यासाठी बेसिकली आत्ताचा एक खूप काल परवाचाच एक किस्सा सांगते. आमचा एक खूप पहिल्यांदा दुष्यंत आणि मैथिली भांडणार आहे, तर तुम्ही बघालच. पण ते पहिल्यांदा भांडतायत आणि आम्ही असेच रीडिंग करत होतो आणि एका पॉइंट नंतर माझ्या डोक्यात फक्त एवढाच विचार आला की खरंच मी जर त्या जागी असते किंवा एखादी मुलगी जिच्या सगळ्यात जवळची व्यक्ती तिच्यावर कधीच ओरडली नाही किंवा तिच्यावर कधीच आवाज चढवला नाही, त्या व्यक्तीने जर एखादा असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर नाहीये तुमच्याकडे, तर काय होऊ शकतं. आणि मग नंतर आम्ही सीन करायला उभे राहिलो आणि असं झालं
आणि आपोआप ते सगळे सूर करेक्ट लागले असं म्हणतात की सूर लागला की तुमचं सगळं करेक्ट होत जातं. आणि तो सूर लागले, त्याचाही लागला, माझाही लागला. आणि मी 3 वेळा मास्टर क्लोज वगैरे असं 3 वेळा आमचा तो शॉट झाला आणि मी 3ही वेळा खरी खरी रडले. बिकॉज माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की जर मी खरंच मैथिलीच्या सारखी एक मी असते तर माझ्यावर काय झालं असतं. आणि मला वाटतं कदाचित तसं आम्ही जिवंत करतो ते कॅरेक्टर. म्हणजे कृत्रिम राहत नाही, आपण जगायला हा. आणि एका पॉइंट नंतर खरंच असं होतं की त्याच्यातनं बाहेर पडायला थोडासा त्रास होतो किंवा म्हणजे त्यात तो सीन झाल्यानंतर मी खूप वेळ शांत बसून होते, मला काहीच सुचत नव्हतं. आणि ते सगळं तसंच घडत गेलं तेव्हा नेमकं. त्यामुळे ते अशा प्रकारे होतं, बऱ्याचदा होतं. आणि आजकाल बल्लाळ बरोबर सीन करताना वगैरे मला खरंच असं भीती वाटते कधी कधी अशोक सरांबरोबर सीन करताना की खरंच असा माणूस असेल जो इतका त्रास देतो एखाद्या मुलीला तर काय होत असेल त्या मुलीचं किंवा तिच्या बरोबर घडणारं हे सगळं. आणि एका बहिणीवर इतकं प्रेम करणाऱ्या मुलीचं सगळंच म्हणजे आयुष्य इतकं मेस्ड अप आहे तिचं, पण स्टील ती फाईट करते आणि त्यातनं ओव्हरकम करते. सो त्या बऱ्याच अशा इन्सिडेंसेस येत राहतात जिथे यू टेंड टू गेट इन टू द कॅरेक्टर. आणि ही एक्झाम्पल्स पण ठरतात गप्पांमधली ती आणि त्यातनं एनर्जी मिळत असते खूप खूप. आणि असं एकदा झालं म्हणजे सुरुवातीला असं झालं की तुम्हाला कळतं की हा कुठेतरी मला ती सापडते, मला मैथिली दिसते, ही अशी असू शकते मैथिली, अशी उभी राहते ती, अशी वागते ती. ते सगळं होत होत मग ते कॅरेक्टर आपोआप फॉर्म होतं आणि मग ते त्यामुळे कदाचित तुम्हाला इतकं आवडतं सगळ्यांना ते. बरोबर बरोबर. आपण पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं कविता काळवीट आपल्या बरोबर आहेत. कविताजी आपला प्रश्न विचारा. मी हा म्हणजे मालिकेचे फॅन आहे, दोघांची तुमच्या फॅन आहे, सगळ्यांची कामं एकदम उत्तम होतात. पण मला एक विचारायचंय की सुपर्णाला विचारायचं विशेषतः की परसूचा जो असतो तो असं ओ ओ ओ असं जे म्हणतो ना तर त्याचं तू पण कधी कधी आता उत्तर दिलंय म्हणजे सुपर्णाने मैथिलीने पण असं त्याला हे दिलेलं आहे प्रतिसाद असा. तर ते ओरिजिनल गाणं कुठलं आहे तेच आम्ही आता विसरून गेलो इथं ऐकून तर ते माहिती असेल तर सांगा. मला वाटतं हीच पावती आमची की तुम्ही ओरिजिनल विसरून गेले. एवढी लक्षपूर्वक बघता आपण मालिका. पण मी विसरून गेले, मला अजिबात लक्षात येत नाहीये. तर प्लीज तेवढं सांगा आणि शुभेच्छा तुम्हाला. नाही, थँक्यू सो मच. ही खरंच पावती आमच्यासाठी की तुम्ही खरं गाणं विसरून गेलात आणि तुम्हाला दुहेरीचं ओ ओ ओ लक्षात आहे. पण काय म्हणजे हे ऍक्च्युली ती एक काय म्हणतात त्याला आपण तकिया कलाम म्हणतो ना आपण, तसा परसूचा तो तकिया कलाम आहे. वेनेवर तो बाजी जिंकतो तेव्हा तो मला असं काउंटर करत असतो आणि ऍट दी एंड तो असं म्हणत असतो ओ ओ ओ. तर ते इतकं त्या म्हणाला तर फेमस झालंय. ते ऍक्च्युली मर्डरचं गाणं आहे, भीगे होठ तेरे. त्याच्यात ते भीगे होठ तेरे हे गाणं कोणी न सांगता बरोबर तिने सुरू केलं आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते आहे. फरमाईशची गरज नाही पडली, आतून आलं सगळं. पुण्यावरनं काय बॅक टू गाणे येतातच पण त्यात जरा खराब असल्यामुळे आवाज जरा नाही होते काही गोष्टी. वा 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 वा, फास्ट सुरेख. आपल्याला आता नांदेडवरनं फोन आलाय, रोहन कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. रोहनजी आपला प्रश्न विचारा. हा सर. हॅलो सर. हा बोला. हा सर, संकेत पाटेकला प्रश्न विचारायचा होता. हा. जे जसं सिरियल लाईफ मध्ये जसं वागतात तसं रिअल लाईफ मध्ये वागतात का तेवढं? भारी प्रश्न आहे. काय प्रश्न परत विचार. सिरियल मध्ये जसा असतोस तू, जसं वागत असतो तसा खऱ्या आयुष्यातही. हो, मी राम आहे आणि मी माझ्या आईच्या बहिणीच्या विरोधात कधी जात नाही, वडिलांच्या विरोधात मी कधीच गेलो नाही. हा, पण मला राग फार फटकन येतो. म्हणजे अगदी असं मला असं वाटतं की ह्याचं उत्तर मी द्यावं. गुलदस्त्यात आणखीन काय दडलं नाही. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं मगाशी की दुष्यंत हा खूप आईवडिलांच्या विरोधात कधीच गेला नाहीये. पण काय म्हणतात त्याला, दुष्यंत जसा त्यांनी सांगितलं की तो खूप काम आहे आणि प्रत्येक कुठलीही अडचण आली तरी तो शांतपणे विचार करून त्याच्यावर पाऊल टाकतो. पण मला नाही, म्हणजे संकेतचा असा अजिबात नाहीये. त्याला राग आला की तो कोणाचाच ऐकत नाही. हा, तो पण असं नाही की तो कोणाला दुसऱ्याला बोलतो किंवा तो राग दुसऱ्यांवर काढतो, असं नाहीये. पण त्याचा राग काय करतो, शॉर्ट टेम्पर्ड आहे. तो शांत राहतो,
निघून जातो, नाही राहतो, रुसतो, कोपऱ्यात जाऊन बसतो, बोलत नाही कोणाशी. काय होतं राजे, काय होतं बोला? नाही काही होत नाही. राग प्रत्येकाला येतो आणि समोरच्याने जर, माझं एवढंच आहे की मी तुम्हाला काही चुकीचं बोलत नाही, तुम्ही मला काही चुकीचं बोलत, मी पोलाइट आहे, तुम्ही पण पोलाइटली बोला. माझं एकच तत्व, हा माझी चूक झाली, आय एक्सेप्ट इट. माझी चूक असेल, मी तुम्हाला सांगेन विशाल ओके आय एम सॉरी, मी सुधारतो माझी चूक, तेवढे गिव्ह मी सम टाइम, लगेच नाही होणार ती गोष्ट आहे. पण हा जर कोणी पोलाइट नसेल आणि जर कोणी हमरी तुमरीवर उतरून आणि मग तू कोण ऍटिट्यूड दाखवून, तर ऍटिट्यूड माझ्याकडे गोडाऊन मध्ये भरून पडला ऍटिट्यूड, तसं नाही. आणि मी असं खूप ऐकत आलं की अरे संकेतला खूप ऍटिट्यूड आहे असं, हालाकी तसं काहीच नाहीये. अच्छा. पण युजली ते दिसताना असं दिसतं की अरे किती ऍटिट्यूड आहे मुलामध्ये, अरे काय मतलब क्या मतलब, अरे कोण आहे, कोण तू, असं वगैरे साधारण प्रश्न विचारतात मला. बाबा असंच होतं. पण नाही, मग ती ठीक आहे टॅकल करण्याची. उगाच नाही नडत तो. नाही, मी कधीच कोणाला उगाच नडत नाही, कारण माहितीये जिथे आपली चूक असेल तर मी एक्सेप्ट करतो, हा माझी चूक नसेल. आणि जर समोरचा उगाच मला नडत असेल तर मात्र मग मी त्याची पायरी त्याला दाखवतो. हा, आणि मला सांगावं असं वाटेल की शिवलरी खूप आहे त्याच्यात, मुलींसाठी किंवा म्हणजे फिमेल रिस्पेक्ट, वुमेन रिस्पेक्ट खूप आहे त्याच्यात. तो जर त्याच्यावर त्या बाबतीत काही झालं तर त्याचा आवाज पहिला चढतो, हे पण माहिती आहे. हे असायला हवं. आणि ही चांगलीच गोष्ट आहे, कारण स्त्री किंवा वुमेन, आय थिंक एव्हरीवन शुड रिस्पेक्ट वुमेन. ती एक आई असते, बहीण असते, आपली पत्नी असते, एव्हरीथिंग. आणि ही गोष्ट लहानपणापासून मला माझ्या आईने सांगितलं. म्हणजे अगदी जेव्हा मला कळत पण नव्हतं की मुलगी काय असते, मुलींचं काय नातं असू शकतं, हे मला माहितीही नव्हतं, तेव्हापासून मला माझ्या आईने सांगितलंय की यू शुड ऑलवेज रिस्पेक्ट वुमेन कम वॉट मे. एक चांगला माणूस असल्यातला तो एक पैलू आहे जो माणसाने प्रत्येकामध्ये असायला हवा खरं तर. पण दुर्दैव आहे, फार वेळेस तो दिसत नाही. आपल्याला आणखीन बोलायचं आहे, पण इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त IBN लोकमत. आज आपण पाहतोय की सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये संकेत आणि सुपर्णा बरोबर गप्पा रंगत चाललाय. फार सैरबैर धावणं होत आहे, पण हे धावणं फार सुरेख आहे. आत्ता सिरियसली व्हायचंय, मी आत्ता असं काहीतरी विचारलं, सिरियस होणं मना आहे. पण चला फोन घेऊयात आपण. बारामतीवरनं रोहित खरात आपल्या बरोबर आहे. रोहितजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. माझा प्रश्न संकेत सरांना आहे. हा, की त्यांचा आवडता हिरो कोण आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा हिंदी? हाय रोहित, माझा आवडती हिरो म्हणजे ज्याला मी फॉलो करतो, बेसिकली असं एक पर्टिक्युलर हिरो नाही, पण डेफिनेटली मी जेव्हा लहान होतो, मे बी 2000 मिलेनियम जेव्हा 2K आलं आपलं, आणि तेव्हा जेव्हा मिलेनियम आपली हे सेंचुरी चेंज झाली, तेव्हा एक जबरदस्त हँडसम हंक लॉन्च झालेला इंडस्ट्रीमध्ये. त्याचं नाव होतं ऋतिक रोशन. अँड आय वॉज अ डाय हार्ड फॅन ऑफ हिम. म्हणजे अजूनही मी फॅन आहे, पण डेफिनेटली जसं जसं वय वाढतं आपल्याला काही गोष्टी रिअलाइज होतात. पण हो, लहानपणीपासून जर मला जो पहिला हिरो जो आवडलाय तो ऋतिक रोशन. कारण तेव्हा मला पण थोडीशी अक्कल यायला लागलेली, मी थोडासा मोठा वगैरे. हो, ते नाही, माझी लहानपणापासून मोठीच आहे. कारण माझे पप्पा म्हणायचे नाही तू केस मोठे ठेवून का, म्हणे सिंहाची कशी आयाळ असते ना, तर तू सिंह आहेस म्हणे माझा, तुझे केस असेच असले पाहिजे. तर म्हणून ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीचं रिझन वेगळं आहे माझ्याकडे, पण हो, ते सिंहाची आयाळ म्हणून ती आमची आयाळ तशीच असणार आहे. तर हा, तो थँक्यू डॅड फॉर दॅट. उगाने तुम्हाला तुमचा आवडता हिरो हिरोईन म्हणजे असं काही? म्हणजे हे खरंच खूप सिमिलर आहे की ऋतिक रोशन माझाही सगळ्यात फेवरेट आहे. नाही, पण आहे ते आहे, आय कॅनॉट डिनाय इट. आणि काय म्हणतात त्याला, कोइन्सिडेंटली माझा आणि त्याचा वाढदिवस पण एकत्र असतो, त्यामुळे अजून जरा एक प्लस जास्त आवडतो तुम्हाला. 10th of Jan आहे. म्हणजे मग हे ऋतिक आणि सुपर्णा वगैरे असं काहीतरी लिहिलं पाहिजे ऍक्च्युली. त्याच्या वाटचं काही किने कापायचं. ब्लश करायला लागली, गाल पिंक झाले तिचे. हरकत नाही मॅडम, हरकत नाही. पोचल्यात शुभेच्छा तुमच्या त्यांच्यापर्यंत. त्यांनी अशी इच्छा पाहिजे, त्यांनी पण कधीतरी करतील, ते ट्विट करतील. त्यांनी हृदयांतरचं पोस्टर ट्विट केलंय, तर ते आपण वाट बघूया. मंजिल दूर नाहीये, मंजिल दूर नाही. आपण शुभेच्छा व्यक्त करू. आपण पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं रश्मी दांडेकर आपल्या बरोबर आहेत. रश्मीजी, आपला प्रश्न विचारा. मला सुपर्णाला प्रश्न आहे. उर्मिला होती आधी जी मैथिली आणि सोनियाचा रोल करायची, आणि देन सुपर्णा रिप्लेस्ड हर. हाऊ डिड शी कोप अप? आणि एक कॉम्प्लिमेंट द्यायचं होतं
की सीइंग हर वी हॅव फॉरगॉटन द ओल्ड मैथिली आणि आता आम्हाला मैथिली आणि सोनिया म्हटलं की सुपर्णाच डोळ्यासमोर येते. सो हाऊ डिड शी कोप अप विथ दॅट चेंज? थँक्यू सो मच. आणि हाऊ डिड आय कोप अप, काय म्हणता येईल त्याला, मी जेव्हा माझा पहिला दिवस जेव्हा होता शूटचा तेव्हाच मला इतकं वॉर्म वेलकम मिळालं होतं सगळ्यांकडनंच. आणि तेव्हा आमचे डिरेक्टर भीमराव मुडे, तर त्यांनी मला इतकं सपोर्ट केलंय. आणि संजय जाधव, हर्षदा खानविलकर, रसिका, स्टारची आमची जी टीम आहे स्टार प्रवाहाची, रसिका देवधर, आणि म्हणजे सगळ्यांनीच, संकेत वगैरे सगळेच को स्टार्स, निवेदिता मॅम स्पेशली फॉर यू, की त्यांनी मला इतकं सपोर्ट केलं की मला असं जाणवलंच नाही की मी नवीन कुठेतरी आली आहे. म्हणजे त्यांनी मला पहिल्याच दिवशी इतकं छान त्यांच्यात मिक्स करून घेतलं की इट वॉज व्हेरी इझी टू परफॉर्म. आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मला सांगायचं की नाही हे थोडंसं असं, मग ते तसं, आणि त्यामुळे ते सोपं झालं माझ्यासाठी खूप. त्यांनी सोपं केलं माझ्यासाठी ते खूप. वा, आपण पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं प्रशांत शिंदे आपल्या बरोबर आहेत. प्रशांतजी, आपला प्रश्न विचारा. हा बोला. हा, बंद रेशमाचे मधली, हॅलो, हा बोला बोला. हा, बंद रेशमाचे मधली नंदिनी आणि दुहेरी मधली मैथिली उर्फ सोनिया, यात काही साम्य तसं खूप आहे. दोन्ही, नंदिनी पण तिच्या घरासाठी भांडत होती आणि तिचा वाडा गेला होता तिच्या हातात ना. ती पण स्टार प्रवाहाचीच मालिका होती जी मी केली होती, बंद रेशमाचे. त्यामुळे नंदिनी आणि मैथिलीत साम्यात असं म्हणता येईल की त्या दोघी स्ट्रॉंग आहेत. आजची स्त्री आहे ती जी इंडिपेंडेंट आहे, स्ट्रॉंग आहे आणि स्वतःसाठी स्वतः लढू शकते. अशा त्या दोघीचं साम्य सगळ्यात मेजर होतं. हो ना. वा, सुरेख. थोडी एक आठवण करून द्यायची. शेवट आपल्याला आपल्या कवितेने करायचा. विचार सुरू राहतो. मी साफ विसरलो होतो. अरे काय कविता, मी आत्ताच काहीतरी नाही, आता शेवट मी आत्ताच म्हणतो. आपण कुठे IBN लोकमत, तर IBN लोकमत इंटरव्ह्यू करायला, IBN लोकमतच्या इंटरव्ह्यूला आलो, खूप आले फोन. IBN लोकमतच्या इंटरव्ह्यूला आलो, खूप आले फोन. ओळखा पहिला फोन कोणाचा असेल? क्षमाचा. दुसरं कोण? प्राजक्ताचा. दुसरं कोण? सॉरी. असं मी बनवत असतो, असं काहीतरी होत असतं. शीघ्रतेने. आणि मांजर म्याव म्याव करत असते आमची, सदा कुत्र भुभू करत असतं. तर हिने मला चॅलेंज दिलं. बेसिकली माझं एक असं आहे, लाईन आहे की मांजर करते म्याव म्याव, कुत्र करतो भुभू. कुठल्याही गाण्यात जाऊ शकतं बेसिकली. तर आणि शी बिंग अ सिंगर, तू ह्या लाईन्स एका पर्टिक्युलर मीटर मध्ये जे तिला अजून सापडलेलं नाहीये, तू बसवून दाखव. तर म्हटलं ओके. तर तिला आजपर्यंत ते गाणं सापडलेलं नाहीये की मांजर करते म्याव म्याव, कुत्र करतो भुभू. मी कुठल्याही गाण्याच्या मीटर मध्ये बसवू शकतो. फॉर एक्झाम्पल आता गाणं द्या एखादं. कुठलं मॅडम तुम्ही द्या गाणं द्या. कुठलंही आता बद्रीनाथ की दुल्हनिया लेटेस्ट. कहने क्यों ना जाए तू हो रे रसिया, खिलन क्यों ना जाए तू हो रे रसिया, पूछे है तो है कहाँ गुइया, कहाँ है बदरी की दुल्हनिया. परत गात आहे. ऐकलं ना गाणं, ऐकलं मी आता. मांजर म्याव म्याव करते हे कुत्र पण भुभू, मांजर करते म्याव म्याव हे कुत्र पण भुभू. त्याला मॅनिप्युलेशन म्हणतात ना. ते मीटर मध्ये बसलं की नाही, मांजर करते म्याव म्याव हे कुत्र पण भुभू, ललन क्यों ना जाए तू होरी गलैया. झालं. कितीच्या बॅचला मला ऍडमिशन मिळू शकतं? डोंट टेक दिस ऍडमिशन. मजेशीर, खूप मजेशीर. तुम्ही खूप एनर्जेटिक आणि धमाल करणारे आहात खरं तर. पण आता काय पुढे काय ठरवलंय? म्हणजे डेली सोपचं जे वर्किंग आहे त्यात आपण रुळतो, पण एका मर्यादेनंतर मग आपल्याला असं वाटायला लागतं की आता जरा काहीतरी आपण एक वेगळा विचार करू. किंवा आपण, मी असं म्हणेन पुढल्या प्रोजेक्टपेक्षाही तुम्ही तुमचा निवांतपणा कशात शोधता? तू कशात शोधतो? माझा निवांतपणा बेसिकली मला शांतता, डिपेंड करतं माझा मूड काय आहे त्याच्यावर. कधी कधी मला खूप
एकदम व्हॅक्यूम मध्ये राहायला आवडतं, शांतता, म्हणजे काहीच नाही, पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला आपण म्हणतो त्यात. आणि कधी मी खूपच म्हणजे उलट येते, इरिटेटेड असेल, फ्रस्ट्रेटेड असेल, आय जस्ट वॉन्ट टू वेंट इट आउट, किंवा मग काही मग मला खूप नाचायचं असतं. तर मे बी मी एखाद्या किंवा घरीच मी पूर्ण असा माहोल बनवून, माझ्याकडे खूप छान मी स्वतः तयार केलेले लाईट्स वगैरे असतात, आणि मी अर्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर हां, मला असं खूप नॉलेज वगैरे गाड्यांचं, असं मी स्वतःच सांगतो, पण आहे मला, म्हणजे लहानपणापासून मला किड आहेत. तर ते करत बसतो मी, आणि आय जस्ट पुट ऑन द म्युझिक, आणि मी खूप जोरदार नाचतो, गातो, म्हणजे आय जस्ट लेट माय सेल्फ गो. मॅडम एक तर झोप, वा, जे मी मला खूप प्रचंड प्रिय आहे झोप. खूप चुकीचं आहे असं नाही, मला खूप म्हणजे वेळ मिळाला की मी झोपते, असं आहे माझं. आणि दुसरं म्हणजे मी खूप फिल्म्स बघते, मला खूप आवडतं, फिल्म्स बघते, नाटक बघते, मग सिरियल्स बघते. आय बेसिकली मी ज्याच्यात आहे मला आवडतं तिथे काय काय अजून चालू आहे, अजून काय काय घडतंय ते सगळं बघायला खूप आवडतं. त्यामुळे तो एक विरंगुळा असतो माझा. आणि गायन वगैरे तर आहेच. वा, तुम्ही दोघे खूप छान आहात. ते याकरता छान आहात की आपल्या मनातल्या माझ्या घरात आपण सहजासहजी कोणालाही प्रवेश देत नाही, पण तुम्ही खूप अनौपचारिक करता समोरच्याला, आणि हक्काने त्याचं बूट धरून तुमच्या मनातल्या माझ्या घरात घेऊन जाता. त्यामुळे तुम्ही असेच राहा, आणि तुम्ही असे आहात म्हणून जमिनीवरती आहात, तुम्ही जमिनीवरती आहात म्हणून आमच्या सर्व लोकांमध्ये आहात, आमच्यातले आहात. तुम्हाला तुमच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा. कायम आमचं मनोरंजन करा. धन्यवाद आजच्या गप्पांमध्ये. थँक्यू सो मच. या छानशा गप्पांनंतर आज आपण इथे थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.